पुणे शहरात भारतीय जनता पक्षाकडून विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मात्र तो साध्या पद्धतीनेच पार पडला. पश्चिम बंगाल, आसाम, पुदुचेरी आणि इतर राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात भारत माता पूजन करण्यात आले. यानंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. मात्र नसरापूर येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा जल्लोष टाळण्यात आला. फटाके किंवा मोठा उत्सव न करता अत्यंत साध्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत विजयाचा आनंद साजरा केला. नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेमुळे संवेदनशीलता दाखवत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आले. यावेळी पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन केले. आसाम आणि बंगालमध्ये आता आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मनापासून आनंद होतोय की पश्चिम बंगाल आणि आसाम मध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले. आपण गेले अनेक वर्ष पाहतोय की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची सत्ता होती. पश्चिम बंगाल मधला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी संघर्ष करत होता, पाय घट्ट रोवून उभा होता आणि तिथल्या सामान्य कार्यकर्त्याला असं वाटत होतं की एक ना एक दिवस या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार. आणि आज आपण पाहताय की पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनाची लाट आली आहे आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होताना दिसतेय. त्याचप्रमाणे आसाम मध्ये सुद्धा मोठे यश भारतीय जनता पार्टीला मिळाले. सुदैवाने या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकींच्या निमित्ताने मागच्या काळामध्ये मी विधानसभा निवडणुकींच्या प्रचारार्थ गेलो होतो. त्यामुळे दोन्ही ठिकाणची परिस्थिती मला माहिती आहे. अत्यंत संघर्षाच्या वातावरणात कार्यकर्ते त्या भागामध्ये काम करतात. आज जे भारतीय जनता पार्टीला यश मिळाले, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी, केंद्रीय गृहमंत्री, भारतीय जनता पार्टीचे नेते अमित भाई शाह आणि पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आसाम मधले सर्व कार्यकर्ते यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आज देशातल्या सामान्य जनतेला या विजयामुळे आनंद वाटतोय.